आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चंदगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला मतदाराकडून राष्ट्रवादीलाच पसंती, भाजपला धक्का. 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समितीच्या जागासाठी झालेल्या निवडणुकीत NCP राष्ट्रवादी अजित पवार गटाशी सरशी झाली आहे. केवळ 1 जिल्हा परिषद आणि 3 पंचायत समितीच्या उमेदवारांना विजय मिळवता आला आहे. विजयी उमेदवारांची अधिकृत नावे निवडणूक निर्णय अधिकारी वाघमोडे यांनी घोषित केल्यानंतर चंदगड तहसीलदारच्या आवारात बाहेर जमलेल्या महाविकास आघाडीच्या समर्थकांनी एकच जल्लोष करून गुलालाची उधळण केली आणि विजयाच्या घोषणा दिल्या. तहसीलदार कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. मतमोजणी एकूण 16 फेऱ्यात झाली. साधारणतः सर्वच ठिकाणी महाविकास राष्ट्रवादीचे उमेदवार मतमोजणीच्या वेळी आघाडी घेतल्याचे दिसून येत होते व ही आघाडी कायम राहील. अडकूर जिल्हा परिषदमध्ये भाजपच्या उमेदवाराची मतात आघाडी सतत होती. माणगाव जिल्हा परिषदमधून सर्वात तरुणी उमेदवार मानसी कल्लाप्पा भोगन यांनी तसेच याच मतदारसंघातील पंचायत समितीसाठी विलास दत्तात्रय नाईक या दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा झालेला विजय चर्चेचा विषय ठरला. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे: अडकूर जिल्हा परिषद राजश्री लक्ष्मण गावडे भाजप 15,723, गौसेगण मनस्विनी महादेव कांबळे भाजप 7,146, अडकूरगण रवींद्र नामदेव बांदिवडेकर भाजप 7,575, माणगाव जिल्हा परिषद मानसी कल्लाप्पा भोगन राष्ट्रवादी 14,692, माणगावगण विलास दत्तात्रय नाईक राष्ट्रवादी 8,919, कोवाडगण सुवर्णा चंद्रकांत कुंभार भाजप 5,694, कुदनूर जिल्हा परिषद विद्या विलास पाटील राष्ट्रवादी 16,730, कुदनूरगण मधुकर हनुमंत आंबेडकर राष्ट्रवादी 7,925, तुर्केवाडीगण पांडुरंग कृष्णाबेन के राष्ट्रवादी 8,199, तुडिये जिल्हा परिषद रचना मशनू गावडे राष्ट्रवादी 17,970, प्रेमा जगन्नाथ हुलजी राष्ट्रवादी 8,722, हेरेगण संज्योती संतोष मळवीकर राष्ट्रवादी 8,230. अशा प्रकारे मते मिळवून सर्व उमेदवार विजयी झाले. सर्व विजयी उमेदवारांची नावे अधिकृतपणे 5 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी घोषित केली. मिनी मंत्रालय म्हणून पाहिले जाणारे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये गडिंग्लज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 10 पैकी 8 जागावर विजय मिळवून पंचायत समितीवर तोरण बांधलं, तर जिल्हा परिषदेच्या 5 जागेपैकी 4 जागी राष्ट्रवादी काँग्रेस तर एका जागी जनस्वराज्य पक्षाने कब्जा केला. सकाळी 10 वाजता पालिकेच्या गांधीनगरमधील पेव्हिलियन हॉलमध्ये मतमोजणी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ काळबांडे व सहाय्यक अधिकारी ऋषिकेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुरुवात झाली. पहिला निकाल नूल जिल्हा परिषद व हसूर चंपू पंचायत समिती यामध्ये लागला. मतदारसंघ निहाय जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे: जिल्हा परिषद नूल अनिरुद्ध रेडेकर जनस्वराज्य पक्ष 9,724 मते विजयी. तेजस्विनी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस 7,761, हसूर चंपू पंचायत समिती प्रभावती बागी राष्ट्रवादी काँग्रेस गट विजयी 4,639 मते. किरण डावणे जनस्वराज्य पक्ष 4,237, नूल पंचायत समिती शिवगोंडा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस 4,123 विजयी. प्रियंका यादव भाजपा 3,264, पंचायत समिती हलकर्णी स्वप्नील इंगवले भाजपा 5,091 विजय. महेश देसाई राष्ट्रवादी काँग्रेस 3,979, पंचायत समिती बसरगे बुद्रुक. रूपा केसरोळी राष्ट्रवादी काँग्रेस 5,737 विजय. मनीषा जाधव भाजपा 3,916, भडगाव जिल्हा परिषद अमरसिंह चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस 14,114 विजयी. श्रीशैल उर्फ अण्णासाहेब पाटील भाजपा 7,682, भडगाव पंचायत समिती शिवाजी करिगार राष्ट्रवादी काँग्रेस 6,507 विजयी. वसंत नाईक ठाकरे शिवसेना 10,070, गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघ शैलेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस 10,761, मीनाक्षी पाटील भाजपा 8,724, पौर्णिमा कुराडे राष्ट्रवादी काँग्रेस 5,937 मते. गिजवणे पंचायत समिती सुनीता देसाई राष्ट्रवादी काँग्रेस 5,587 विजयी. अश्विनी पाटील भाजपा 4,537, 4,567 मते.
कडगाव पंचायत समिती सारिका बट कडली भाजपा 6114 विजयी. प्रियंका देसाई राष्ट्रवादी काँग्रेस 5702. नेसरी जिल्हा परिषद संग्राम कुपेकर राष्ट्रवादी काँग्रेस 9225. गिरजादेवी शिंदे भाजपा 7022. विद्याधर गुरवे राष्ट्रवादी काँग्रेस 4952. नेसरी पंचायत समिती अमर हिडदुगी राष्ट्रवादी काँग्रेस 4195. विजय पाटील भाजपा 3729. मध्ये हडलगे पंचायत समिती स्नेहल जाधव राष्ट्रवादी काँग्रेस 40. भिकले भाजपा 3711. महागाव पंचायत समिती गण प्रतिभा चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस 6134 विजयी. मीनाक्षी पताडे भारतीय जनता पार्टी 4888 मते. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पंचायत समितीवर 10 पैकी 8 जागा तर भारतीय जनता पार्टीने 2 जागा जिंकल्या आहेत. जिल्हा परिषद गटातून 5 पैकी 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेस तर 1 जागा जनस्वराज्य पक्षाकडे गेलेली आहे. जिल्हा परिषद 5व्यांदा माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या घराण्याला संधी प्राप्त झाली, तर अमर चव्हाण हे पंचायत समितीवर उपसभापती म्हणून काम पाहिले. ते आता जिल्हा परिषद एक प्रकारे गाजणार आहे, अशी चर्चा यावेळी जोरदार होती. शिवशंकर हत्तरगी हे साखर कारखान्याचे विद्यमान संचालक व जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व केलेलं आहे. पुन्हा संधी त्यांना मिळाली आहे. प्रतिभा बागी या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका तसेच हसूर चंपू ग्रामपंचायतीवर सरपंचपद भूषवलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रियाज शमंजी हे पती-पत्नी नशीब आजमावत होते, पण ते कम नशिबी ठरले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे सचिव राजेंद्र गड्यांनावर यांनी मतदारांनी नाकारला आहे. अर्जुन दुंडगेकर यांनी चंदगड विधानसभा निवडणूक लढवली होती. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हादू संघाच्या संचालिका माजी मंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या श्रीमती अंजना रेडेकर यांनी चिरंजीव अनिरुद्ध रेडेकर हे जिल्हा परिषदेवर प्रथमच यशस्वी झाले आहेत. संग्राम कुपेकर यांनी पंचायत समितीवर काम केल्यानंतर जिल्हा परिषदेवर पुन्हा संधी मिळाली आहे. जिल्हा परिषदेचे दिवंगत ज्येष्ठ सदस्य सुरेशराव भट कडली यांच्या सूनबाई सारिका संजय भट कडली आपल्या लोकप्रियतेवर पंचायत समितीवर यशस्वी झाल्या. काँग्रेस, शिवसेना एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व अपक्षांना मतदार राजांनी नाकारकी दिली. शिवसेना महायुती तिन्ही मतदारसंघात दणदणीत विजय. विरोधकांचा चुतडा साप. 2 भाजपा 1 शिवसेना 3 शिवसेना 3 भाजपा पंचायत समिती उमेदवार विजयी. माटणे मतदारसंघ भाजपाने गड राखला. महायुती विजयानंतर भव्य मिरवणूक. दोडामार्ग तालुक्यातील 3 जिल्हा परिषद 5 पंचायत समितीमध्ये झालेल्या निवडणुकीत सोमवारी झालेल्या मतमोजणीचा निकाल हे शिवसेना भाजपा महायुतीचा दणदणीत विजय झाला. महायुती उमेदवार विजयी होतील हा पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, भाजपा युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरला. साटेली, भेडशी, माटणे, मनेरी जिल्हा परिषदमध्ये शिवसेना भाजपा महायुती उमेदवार प्रचंड मताने विजयी झाले आहेत. महायुती उमेदवार विजयी होताच शेकडो शिवसेना भाजपा महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. माटणे मतदारसंघात दीपक गवस मोठ्या मतांनी आघाडी घेऊन विजयी झाले. माटणे मतदारसंघ हा भारताचा बालेकिल्ला होता, तो पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. या ठिकाणी 5 वेळा निवडणूक झालेल्या अपक्ष बंडखोर राजेंद्र मापसेकर यांना पराभव पत्करावा लागला. साटेली, भेडशी जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपा शिवसेना महायुती उमेदवार श्वेता सूर्यकांत धरणे यांनी पहिल्या फेरीपासून शेवटपर्यंत मताची आघाडी कायम ठेवली, कुठेही मागे पडल्या नाहीत. कोनाळ पंचायत समितीमध्ये शिवसेना भाजपामध्ये काही मतभेद निर्माण झाले होते, पण गैरसमज दूर करत या ठिकाणी शिवसेना भाजपा महायुती उमेदवार यांना मतदारसंघातील मतदारांनी भरभरून मतदान केलं. या ठिकाणी सायली निंबाळकर अपक्ष उमेदवार साक्षी देसाई दरम्यान चुरशीची लढत झाली, पण सुरुवातीला सायली निंबाळकर यांनी आघाडी घेतली, ती शेवटपर्यंत तशीच राहिली आणि सायली निंबाळकर या ठिकाणी निवडून आल्या. साटेली, भेडशी पंचायत समितीमध्ये देखील भाजपा शिवसेना महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते महिला यांनी जोरदार प्रचार करत या ठिकाणी जिल्हा परिषद श्वेता धरणे, संजय सातार्डेकर यांना भरघोस मतदान करून या ठिकाणी ठाकरे सेना अपक्ष उमेदवार यांना पराभूत केलं आहे. मनेरी पंचायत समितीमध्ये देखील या ठिकाणी अटीतटीची लढत होती, पण या ठिकाणी सोनिया कुबल प्रीती धुरी दरम्यान लढत झाली. येथे प्रीती बाबूराव धुरी
यांच्यावर मात करून सोनिया कुबल या भाजपा शिवसेना महायुती उमेदवार विजयी झाल्या. झरे-बांबर पंचायत समितीमध्ये शिवसेना भाजपा महायुती उमेदवार स्नेहा संजय गवस यांनी भरपूर मते घेऊन विजयी झाल्या. माटणी पंचायत समितीमध्ये भाजपा शिवसेना महायुती उमेदवार पार्वती गवस विजयी झाल्या. तर कोलझर पंचायत समितीमधून गणेश प्रसाद गवस या अगोदर बिनविरोध निवडून आल्या. दोडामार्ग पंचायत समितीवर भाजपा शिवसेना महायुती एक हाती सत्ता. दोडामार्ग तालुक्यात भाजपा शिवसेना महायुती यांनी मोठ्या प्रमाणात यश संपादन करत विजय खेचून आणला. दोडामार्ग पंचायत समितीवर 3 शिवसेना 3 भाजपा महायुती एक हाती सत्ता आली आहे. या ठिकाणी विरोधक शिल्लक राहिलेला नाही. सभापतीपद महिला आरक्षित आहे. या ठिकाणी 4 महिला 2 पुरुष असं 6 उमेदवार महायुतींनी निवडून आणले आहेत. कोलझर पंचायत समितीमधून या अगोदर बिनविरोध निवड झालेल्या गणेश प्रसाद गवस यांनी आज विजयी घोषित केला. निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण कसेकर, तहसीलदार राहुल गुरव यांनी हे जाहीर केलं. तसेच निवडून आलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवार यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजयी झाल्याचं प्रमाणपत्र वाटप केलं. साटेली भेडशी पंचायत समिती उमेदवार संजय साताडेकर, कोनाळ पंचायत समिती उमेदवार सायली निंबाळकर, झरे-बांबर पंचायत समिती उमेदवार स्नेहा संजय गवस, माटणी पंचायत समिती उमेदवार पार्वती गवस, मनेरी पंचायत समिती उमेदवार सोनिया कुबल या निवडून आल्या आहेत. शिवसेना तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस, भाजपा तालुका अध्यक्ष रामा उर्फ दीपक गवस, तसेच नगराध्यक्ष चेतन चव्हाण, राजेंद्र निंबाळकर, प्रेमानंद देसाई, रंगनाथ गवस, आनंद तळणकर, देवेंद्र शेटकर, अनिल शेटकर आदी भाजपा शिवसेना महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.